सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ पालघर तालुका पूर्व विभागचे विद्यमान विश्वस्त तसेच पालघर पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि आमचे मार्गदर्शक सन्मान्य श्री चेतनजी कमलाकर पाटील साहेब दुकटन, मायेची शाळ श्रीफळ आणि मायेची शाळ पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत तथा सत्कार आणि त्या सभेत एक आंब्याचं रोपटं. साहेब आपण वेळ काढून लीगसाठी उपस्थिती दाखवली त्याबद्दल खूप खूप आभार. आणि चेतन भाऊंना आठवत असेल तर पहिल्या पर्वामध्ये खूप छान अशी कामगिरी केली होती. अरे चॅम्पियन्स आम्ही एकत्र खेळलो होतो आणि धुवाधार बॅटिंग केली होती त्यांनी. असे सन्मान्य श्री चेतनजी कमलाकर पाटील साहेब दुकटन. धन्यवाद साहेब. दरम्यान आपल्या लीगचे प्रमुख पाहुणे सन्मान्य श्री चेतनजी कमलाकर पाटील साहेब दुकटन यांकडून आपल्या लीगसाठी तब्बल 5,000 रुपयाची रोख देणगी आलेली आहे. साहेब आपले खूप खूप धन्यवाद. डीजे. थँक्यू सो मच. यावेळेला आपण पाहतायत फायनल मॅचला सुरुवात, जिथे एका बाजूला आपण पाहतायत छत्रपती काटाळे आणि एका बाजूला आपण पाहतायत PS कुणबी किंग कुडे या संघातला शेवटचा सामना. मॅचला सुरुवात झाली. इथे आपण पाहतायत चेंडू बराच काळ हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि इथून आपण पाहतायत सेकंड आणि थर्ड अटेम्प्टला इथून आपण पाहतायत कॅच टिपला गेला. फलंदाज बाद होत असताना सचिन पाटील एक डेंजरस बॅटर या स्पर्धेमध्ये आपण त्यांना पाहिलं आणि ते आता या फायनलच्या मॅचमध्ये शून्याचा चष्मा घालून परततात. बिग लॉस फॉर बॅटिंग साइड. गॉन. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आमचं मुख्य व्यासपीठ अगदी गजबजून गेले. अनेक मान्यवरांच्या माध्यमातून अजय पाटील साहेबांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार. या स्पर्धेचे अध्यक्ष म्हणून आपल्याला पाहायला मिळतात अजय भास्कर पाटील, चहाडेचं अनमोल रत्न, एक चांगले आयोजक, एक चांगले व्यक्तिमत्व आणि एक चांगले असं माणूस म्हणून त्यांनी निश्चित स्वरूपात संपूर्ण या आपल्या समाजामध्ये एक वेगळी ओळख बनवली. ते अजय पाटील साहेबांचे खूप खूप आभार, ज्यांनी या स्पर्धेला आवाज देण्याकरिता आम्हाला निमंत्रण दिलं. इथे देखील आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये लाऊड अपील, चांगली गोलंदाजी होते. बाळाराम आपल्याला पाहायला मिळतात पहिल्या षटकात. फायनलच्या मॅचमध्ये नवा कोरा फरीचा चेंडू अतिशय सुंदर पद्धतीनं हाताळत असताना बॉल पडल्यानंतर आपण पाहतात बाहेरच्या बाजूनं वळण घेणारा राहिला, शरीरापासून दूर शफल झाले होते फलंदाज. या सगळ्या गोष्टी आपण पाहतात. पंच देखील तिथे पाहत असताना सेफ. इथे आपण पाहतात नॉट आउट असेल. 4 बॉलचा खेळ पूर्ण होते आणि 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतात. 1-1 अशी स्थिती पाहायला मिळते. एका बाजूला राहुल पाटील, एका बाजूला प्रकाश शेलार, हे 2 फलंदाज आहेत. फायनलचा सामना सॉफ्ट हँड नरम हाताने फक्त बॉलला दिशा दिली. क्षेत्ररक्षक शॉटमधून बॉलला फील्ड करतायत. एका बाजूला दुसऱ्या डावामध्ये धावा तुम्हाला एवढ्या कराव्या लागतील, कारण जयेश पाटील कुकडेचे ब्रँड खेळाडू, ज्यांनी 24 बॉलमध्ये 91 धावा क्वालिफायर 1 मध्ये कुठल्या, काही कमालीचा सामना राहिला आणि फायनलचं तिकीट मिळवलं. त्यांच्यासमोर ज्या वेळेला तुम्ही गोलंदाजी करणार त्यावेळेला तुमच्या गोलंदाजांना एका मोठ्या धावसंख्येचं तुम्हाला गरज आहे. जर गोलंदाजांना देखील एक वेगळा आत्मविश्वास येईल. धावसंख्या जर तपासून पाहिली तर 5 बॉलचा खेळ झाल्यानंतर आता 2 धावा अशी स्थिती बघायला मिळते. शेवटचा बॉल असेल आणि बाळाराम यांना आपण पाहतायत या षटकातील अगदी शेवटचा बॉल.
यावला फटका खेळलाय चांगला प्रकाश शेलार यांनी आणि चेंडू निघून जाईल. सीमारेषेच्या बाहेर आलाय षटकार. शेवटच्या चेंडूवरती हा 6 धाव्यांचा एक महत्वाचा फटका आणि इथून स्कोर कार्ड 8 वरती. खवलला वणवा पिसाटला सागर खवलला वणवा पिसाटला ततीच आमच्या रक्तामध्ये चलचलती आग ततीच आमच्या रक्तामध्ये चलचलती आग आम्ही कुलमी वाघ आम्ही कुलमी वाघ. थँक्यू सो मच. षटकाराकरिता इथे कॅश प्राइज रोख जमा झालंय. जिथे आपण पाहतायत गणपत लहांगे आहेत आणि सरांच्या माध्यमातून आपण पाहतात हे 100 रुपये इथे जमा होत आहेत प्रत्येक षटकाराकरिता. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिले तर दुसरं जयेश पाटील यांना आपण पाहतायत. खूप चांगलं क्रिकेट या संपूर्ण स्पर्धेत ज्यांनी खऱ्या अर्थानं जुना काळ जो गाजवला त्याच पद्धतीने आता वयवर्ष 40 उलांडल्या देखील नंतर खूप चांगलं क्रिकेट दाखवतात त्यांनी. रचनात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. शॉट थर्डमॅनचे लॉंग स्टॉपला चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि धावसंख्या फलकावरती 1 ना आकार घेत धावा आता जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच 9. षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर आता हे दुसरे षटक. आजच्या दिवसातील अगदी शेवटच्या इनिंगचं समालोचन करून या स्पर्धेचा निरोप आम्ही घेऊ. अजय पाटील साहेबांचा पुन्हा एकदा खूप खूप आभार ज्यांनी मात्र खऱ्या अर्थाने या स्पर्धेकरिता सातत्याने ते प्रेम देत असतात आमच्या कलागुणांना. आणि या अध्यक्षपद या स्पर्धेचं भूषवत असताना खूप चांगली स्पर्धा. जेवढं चांगलं आयोजन तेवढंच चांगलं नियोजन. स्पर्धा अनेक होत असतात परंतु नियोजनबद्ध ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. कुणबी प्रीमियर लीग 40+ बुजुर्गांचं क्रिकेट आपण पाहिलं. गोलंदाज तयार. यावला चेंडू बऱ्याच काळावेत. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली आणि इथे आपण पाहतायत कॅच ड्रॉप. आता संधी मिळाली. अगदी डोक्यावरनं हात फिरवला प्रकाश शेलार यांनी की बाल बचे. थँक गॉड भगवंताला धन्यवाद व्यक्त केले असतील की फायनलच्या मॅचमध्ये मला इथे संधी दिली. आता हा कॅच सुटल्यानंतर त्यांना आत्मविश्वासानं एक चांगले इनिंग बिल्ड करणं खूप गरजेची भूमिका राहील. दुसरं षटक चालू असताना बॉलचा खेळ झाला तो म्हणजेच 2 आणि धावसंख्या 11 वरती 1 गडी बाद अशी स्थिती बघायला मिळते. जयेश पाटील एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्यांनी बॅटिंगनं प्रभावी केले. आतापर्यंत गोलंदाजी देखील चांगली केलंय. पुढचा बॉल. चांगला चेंडू अगदी आपण पाहतायत शरीरापासून दूर ठेवला. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूनं निघणारा पाहिला आणि इथून आपण पाहतात आता हा डॉट बॉल येतोय. बॉलचा खेळ झाला 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 11 धावा. ग्रँड फिनाले अंतिम सामना. कोण होणार चॅम्पियन? या स्पर्धेचा चौथ्या पर्वात कुणाच्या नावाचा डंका पिटणार? इथे देखील आता फटका मिडल ऑफ द बॅट स्वीट साऊंड अँड इथे देखील दुसरा कॅच ड्रॉप. संधी आता पुन्हा नाही. कॅच मात्र इथे सुटलाय. आता प्रकाश शेलार सांगतात की दुसरूंदा देव पावला मला. येणाऱ्या काळात आता तुम्हाला जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं करावं लागेल. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 12-12ला 1 अशी बॅटिंग करत असताना संघ छत्रपती काटाळे या संघाला आपण पाहतात तर PS कुणबी किंग कुडे हा संघ गोलंदाजी करतोय. टॉस जिंकल्यानंतर राहुल पाटील आहेत स्ट्रायकिंग एंडला. 5 बॉलमध्ये 10 धावा प्रकाश शेलार यांच्या जरूर आहेत. परंतु या मॅचमध्ये आता तुम्हाला धावांचं डोंगर उभं करावं लागेल. किमान 5 षटकांमध्ये 60-65 ही टोटल तुम्ही जर बघितली तर प्रतिस्पर्धी संघाच्या तुलनेमध्ये त्या धावा तुम्ही फायटिंग टोटलकडे निश्चित स्वरूपात पुढे उभे राहाल. गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकरचा बॉलला पुल केले. क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट स्क्वेअर लेग मधनं बॉलच्या मागे धावतात जिथून सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केले आणि धावसंख्या इथे देखील 2 परिपूर्ण होतील. 5 बॉलचा खेळ संपला आणि 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 14 धावा ह्या धावफलकावरती आहेत. कुणबी प्रीमियर लीग 40+ मात्र सुंदर आयोजन. सहाडे क्रीडा संकुल सहाडेचं हे मैदान अगदी 3 दिवस दुबदुबलं आणि बुजुर्गांचं क्रिकेट या मैदानामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं बहरलं. गोलंदाज तयार. या षटकातील शेवटचा बॉल. इथे देखील थोडासा रचनात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेग मध्ये खेळाडू तैनात बॉलला फील्ड करतील आणि 2 षटकांचा खेळ इथे योग्य पद्धतीने संपेल. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती आहेत त्या म्हणजेच 15 म्हणजे 7. धन्यवाद. दरम्यान कुणबी क्रिकेट प्रेमी 40+ लीग पर्व 4 आणि हा पर्व 4साठी लाभलेले विशेष अतिथी आरती फार्मा लॅबचे ऑपरेशनल जनरल मॅनेजर
सामाजिक कार्यकर्ते, फुलांचा पाडाचे सुपुत्र आणि आमचे मार्गदर्शक सन्मान्य श्री महेंद्रजी आत्माराम पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं स्वागत तथा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो लीगचे अध्यक्ष सन्मान्य श्री अजयजी पाटील साहेब यांना. सर थोडं पुढे यायचं आहे. आपल्या कार्यक्रमाची विशेष अतिथी आरती फार्मा लॅब लिमिटेडचे जनरल मॅनेजर, फुलांचा पाडाचे सुपुत्र सन्मान्य श्री महेंद्रजी आत्माराम पाटील साहेब यांचं स्वागत तथा सत्कार करताना लीगचे अध्यक्ष. महेंद्र भाऊंबद्दल बोलायचं असेल तर कोणताही कार्यक्रम असो, माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. महेंद्र भाऊंने एकदा फोन केला की भाऊ तुम्हाला आमच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहायचं आहे, तर त्यांच्याकडनं मला वाटतं आजपर्यंत मी कधी जमणार नाही किंवा बघतो असं हा शब्द ऐकलेला नाही. हां, येतो असंच बोललेले आहेत. सर आपण आल्याबद्दल आपले खूप खूप आभार, धन्यवाद. जाऊया मॅचकडे. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. अनेक मान्यवर पाहुणे मंडळी आज या स्पर्धेला खऱ्या अर्थानं भेट देत आहेत. समाजाची ही स्पर्धा, कुणबी क्रिकेट आणि 40+ हे आयोजन, अगदी बुजुर्गांनी, सिनियर सिटीजनचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत असताना षटक क्रमांक 3ला सुरुवात झाली. धावसंख्या फलकावरती 18 लागल्या आणि गोलंदाजी मार्कवरती अल्पेश आलेत तिसऱ्या षटकात. यावरला फटका तर चांगला, क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली आणि इथे आता तिसरी संधी नाही मिळणार. भरपूर संधी मिळाले परंतु त्या संधीचं सोनं नाही करू शकले फलंदाज प्रकाश शेलार. बॅक टू द डगआउट, बिग लॉस फॉर बॅटिंग साइड. छत्रपती काटाळे संघाला लागलेला मोठा हादरा, फलंदाज बाद. हीरो हाय यो वन साइड हीरो हाय. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रात गुड इव्हिनिंग सगळ्यांना. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतात या सामन्यामध्ये आता फायनलचं क्रिकेट. फायनलच्या मॅचमध्ये कोण पडणार कोणावर भारी आणि कुणबी प्रीमियर लीग जिंकायची झाली तयारी. 40+ खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आणि 40+ खेळाडूंनी आज खऱ्या अर्थानं कलागुण कौशल्य कसब दाखवलेत. पहिलाच बॉल येता क्षणी थोडेसे बॅकफुटला आले, बॅकफुट नंतर शॉटम पूल केला, डीपमधनं क्षेत्ररक्षक मिळतील तत्पूर्वी थोडेसे लेझी राहिले. फायनलच्या मॅचमध्ये लेझी राहून नाही चालणार. संधी जी मात्र मिळते त्या संधीला लगेच आपण पाहतात कन्वर्ट केलं आणि धावसंख्या 2 तिथून पूर्ण केल्या. बॉलचा खेळ झाला 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 20 धावा. या धावफलकावरती 2 धक्के लागलेत आतापर्यंत. छत्रपती काटाळे या संघाला PS कुणबी किंग कुडे या संघानं क्वालिफायर पहिल्याच मॅचमध्ये फायनलचं तिकीट खूप मोठ्या फरकानं विजय मिळवला. आता धावसंख्या फलकावरती 20 आहेत. चांगला चेंडू, वेगवान चेंडू होता. आता सिंगल मात्र मिळते. पंच बाईकचे संकेत देत आहेत आणि धावसंख्या 1 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 21 धावा ह्या धावफलकावरती. अल्पेश आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. तिसऱ्या षटकात चांगली गोलंदाजी त्यांनी देखील केलेली आहे. फायनलच्या मॅचमध्ये एक संघ चॅम्पियन राहील आणि तो कुठला संघ चॅम्पियन असेल तेही आपल्याला बघायला मिळेल अगदी थोड्या वेळात. पहिल्या इनिंगचा खेळ चालू असताना 4 बॉलचा खेळ झाला तिसऱ्या षटकाचा आणि येणारे 2 बॉल या षटकातले बाकी असतील. सलामीची जोडी बाद झाल्यानंतर आता संदीप आणि राहुल पाटील हे 2 फलंदाज पाहायला मिळतात. सॉफ्ट हँडने फक्त दिशा दिली थ्रू द कव्हर्स अलॉंग द कार्पेट. बॉल चाललाय कव्हरला. क्षेत्ररक्षक डीपमधनं बॉलला फील्ड करतील. फेकी चांगली आली परंतु सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यात यश मिळालं फलंदाज राहुल पाटील यांना. 7 बॉलमध्ये 10 धाव्यांवरती ते खेळतात. एका बाजूला संदीप यांनी शांत सुरुवात. 2 बॉल आणि 2 मध्ये धावसंख्या फलकावरती 23 आहेत आणि अगदी शेवटचा बॉल या षटकातला बाकी. राहुल पाटील स्ट्रायकिंग एंडला असतील. इथे देखील फक्त बॉलला दिशा दिली परंतु शॉट थर्डमॅन मध्ये काही क्षेत्ररक्षण राहिलं. जर तिथून चुका झाल्या असत्या तर तो चेंडू सीमा रेषेच्या बाहेर गेला असता. शेवटपर्यंत चेंडूकडे पाहत राहिले, एफर्ट्स दाखवले आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावा जाऊन पोहोचताय 24 वरती 2 धक्के. अशी स्थिती सध्या छत्रपती काटाळे या संघाची. घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, बघत रहा कुणबी क्रिकेट प्रेमी 40+ लीग 2026. दरम्यान कुणबी क्रिकेट प्रेमी 40+ प्रीमियर लीग या स्पर्धेला
आजचा हा शेवटचा दिवस, अंतिम दिवस, मेगा फायनल आणि समारोपाचा दिवस. या कार्यक्रमाला, या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी लाभलेले आमचे सर्व दाते, सर्व आयोजक, मी या सर्वांचे या ठिकाणी आभाराचा कार्यक्रम सुरू करतोय. सर्वप्रथम पाहुण्यांसाठी मी आभार व्यक्त करतोय. ऋणी आहोत आम्ही आपले, देतो शब्दसुमनांचा उपहार. ऋणी आहोत आम्ही आपले, देतो शब्दसुमनांचा उपहार. अनमोल वेळ दिलात आम्हासाठी, आज मानतो मी आपले आभार. आमच्या या स्पर्धेला आपले उद्घाटक मान्य श्री विशाल आत्माराम पाटील गुंदले, प्रोप्रायटर समृद्धी RMC आणि कॉन्क्रीट यांच्या माध्यमातून ते या स्पर्धेला आपले उद्घाटक लाभले. सर्वप्रथम मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे या स्पर्धेला लाभलेले विशेष अतिथी मान्य श्री गिरीश श्रीधर आकरे सर, अंबई वाडा, प्रोप्रायटर वैदी एंटरप्राइजेस व सामाजिक कार्यकर्ते. आमच्या या कार्यक्रमाला आपण विशेष अतिथी उपस्थित झालात. आजच्या या निरोप समाराच्या वेळेस, बक्षीस समाराच्या वेळेस सुद्धा आपण उपस्थित झालात. मी आपले मनापासून एकदा आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित मान्य श्री महेंद्र आत्माराम पाटील फुलांचा पाडा, या ठिकाणी एक सामाजिक कार्यकर्ते आणि आमचे बंधू नेहमी आम्हाला सहकार्य करतात, ते या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. मी भाऊंचेही आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे या स्पर्धेला लाभलेले सगळे प्रमुख पाहुणे मान्य श्री चेतन कमलाकर पाटील दुकटन, आदरणीय आमचे बंधू, आमचे मार्गदर्शक, विश्वस्त सूर्यक्षत्रिय युवक मंडळ पालघर तालुका पूर्व विभाग व उपसभापती माननीय पालघर पंचायत समिती पालघर आणि सामाजिक कार्यकर्ते, प्रत्येक कार्यामध्ये, प्रत्येक कार्यक्रमामध्ये ज्यांचं मोलाचे योगदान लाभते असे चेतन भाऊंचे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचे आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे मान्य श्री उल्हास वसंत सातवी सर नावजे, आपलेही मी आभार व्यक्त करतोय. आपण या स्पर्धेला प्रमुख पाहुणे आम्हाला लाभलात. त्याचप्रमाणे मान्य श्री वैभव नारायण पाटील निहे, सरचिटणीस सूर्यवंशत्री युवक मंडळ पालघर तालुका पूर्व विभाग. त्याचप्रमाणे मान्य श्री कल्पेश सुरेश अधिकारी लालोंडे, आपणेही मनापासून आभार. त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे मान्य श्री जयेश नाशिक पावडे नागझरी, आपले खूप खूप आभार. त्याचप्रमाणे मान्य श्री हेमंत कोंडू पाटील काटाले, आपले मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे मान्य श्री पिंटू दांडेकर, प्रोप्रायटर मान्यता चिकन सेंटर जव्हार, आपले मनापासून खूप खूप आभार. त्याचप्रमाणे मान्य सौ यज्ञा योगेश सातवी हालोली, उपसरपंच गुरु ग्रामपंचायत हालोली, मी आपलेही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेला आपण विशेष अतिथी, प्रमुख पाहुणे आणि उद्घाटक म्हणून सगळे मान्यवर लाभले. आपल्या उपस्थितीमुळे, आपल्या सहकार्यामुळेच आम्ही स्पर्धा या ठिकाणी यशस्वीरित्या पार पाडू शकलो. मी आपले सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी लाभलेले सगळे श्रोते, म्हणतात ना की श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार, तेव्हा मानले पाहिजे त्यांचेही आभार. आपण या ठिकाणी कार्यक्रमाची शोभा वाढवली, मनोमनी मानतो मी आपले पूर्व मनापासून आभार. कार्यक्रमाचा यशाबद्दल आभार मानित झाले तर फुलांनी फुलांचे मन आज पहा जपले, फुलांनी फुलांचे मन पहा आज जपले, अशा मंगल प्रसंगी मानतो आभार आपले. या आमच्या स्पर्धेला खऱ्या अर्थाने शोभा आणली ते आमचे सर्व पारितोषिक दाते. या पारितोषिक दात्याने आम्हाला अत्यंत मोलाचं सहकार्य केलं, त्यामुळेच आम्ही ही स्पर्धा या ठिकाणी यशस्वीरित्या पार पाडू शकलो. सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतोय आमचे व्यासपीठ दाते स्वर्गीय श्री DP पाटील मनोर गुंदले यांच्या स्मरणार्थ श्री निलेश व श्री कल्पेश दत्तात्रय पाटील मनोर गुंदले यांच्याकडून आपल्याला हे व्यासपीठ लाभले. त्यांचे जितके आभार मानावे तितके कमी आहेत. ज्या व्यासपीठावर मंचावर आज आम्ही उपस्थित आहेत ते आमचे दाते, त्या दात्यांचे मनापासून आभार मानतोय. दरम्यान या ठिकाणी जी पारितोषिक लाभली, जी आम्हाला चषकं लाभली, त्या चषकांचे सर्व दाते, मी दात्यांचं सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. दरम्यान या स्पर्धेला लाभलेले पाहुण्यांचा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय, स्वागतही करतोय. दरम्यान आपल्या ह्या लीगसाठी विशेष अशी उपस्थिती दाखवलेली आहे बोईसरचे सुपुत्र आणि माझे वर्गमित्र सन्मान्य श्री मुकेशजी पाटील साहेब, आपल्या महाराष्ट्राचे माजी लाडके मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे निकटवर्तीय, म्हणजे बोईसरमध्ये जर शिंदे साहेबांना कोणतं काम असेल किंवा असेल तर मला वाटतं ते मुकेशजी यांच्याशीच कॉन्टॅक्ट करत असतील, असे सन्मान्य श्री मुकेशजी पाटील साहेब इथे उपस्थित झाले. साहेब आपण वेळ काढून ते उपस्थित झालात म्हणून आपले खूप खूप आभार. 36, त्यांचं
स्वागत तथा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो लीगचे अध्यक्ष सन्मान्य श्री अजयजी पाटील साहेब. त्यांच्या समवेत मी आमंत्रित करतो लीगचे खजिनदार सन्मान्य श्री सुनीलसिंह पाटील साहेब. या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की सन्मान्य श्री मुकेशजी पाटील साहेब यांचं शाळ सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत तथा सत्कार करायचा आहे. मायेची शाळ एक आमची आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ. साहेब आपण वेळ काढून आलात, आपले खूप 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 आभार, धन्यवाद. आणि आमचा एक मेसेज आहे की प्रत्येक व्यक्तीने वर्षातनं एक तरी झाड लावावं, म्हणून प्रत्येक पाहुण्यांना एक छोटंसं रोपटं, यंदा आंब्याचं रोपटं देतोय. हे रोपटं आपण प्रदान करतोय, आपण आपल्या घरी नेऊन ह्याचं झाडामध्ये रूपांतर करायला अशी आशा करतो. आणि वेळ काढून आपण आलात म्हणून खूप खूप आभार, धन्यवाद साहेब. दरम्यान बेटेगाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आमचे मित्र सन्मान्य श्री संदीपजी घरत साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो लीगचे सल्लागार सन्मान्य श्री राकेशजी पाटील साहेब यांना. आणि त्यांच्या समेत लीगचे सभासद सन्मान्य श्री मनोजजी ठाकूर साहेब. या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी सन्मान्य श्री संदीपजी घरत साहेब यांचं स्वागत करायचं आहे. बेटेगाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच, जसं मी मुकेश साहेबांबद्दल बोललो की बोईसरमध्ये काही काम लागलं असतं मुकेश साहेबांची बोलणं करावं लागतं, तसंच जर बेटेगावमध्ये काही काम लागलं असतं आपण नक्कीच संदीपजींशी कॉन्टॅक्ट केलं तर आपलं काम होतं. साहेब धन्यवाद, वेळ काढून आल्याबद्दल खूप खूप आभार. राहुल, ओव्हर टू यू. थँक्यू सो मच, धन्यवाद. अगदी शेवटचं षटक चालू आहे, फायनल मॅच. एका बाजूला छत्रपती काटाळे संघ आणि त्यांच्या विपक्षात संघ PS कुणबी किंग कुडे यांमधला सामना. 3 बॉलचा खेळ झाला 5व्या षटकात, धावसंख्या 42. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूचा वेग प्रचंड होता आणि तिथे क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षण जरूर झालं. धावसंख्या फलकावरती आता 2 रन परिपूर्ण होतात आणि इथे 2 धावेने संतुष्ट राहावं लागेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच आता 44 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ संपन्न झाला. आजच्या दिवसात खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा अजय पाटील साहेब आणि तदनंतर राहुल धानवा सरांचे खूप खूप आभार, ज्यांनी आम्हाला या स्पर्धेकरिता आवाज देण्याची संधी दिली. फटका खेळल्या. डीप एक्स्ट्रा कव्हरचे खेळाडू डीपमधनं पुढे येतील. तत्पूर्वी 2 रन पळून परिपूर्ण होत आहेत आणि बघता बघता 3ऱ्या रनचा प्रयत्न राहिलाय आणि इथून 3 रन पूर्ण देखील होतील. धावसंख्या 3 ने आकार घेत आता 47 वरती धावसंख्या जाऊन पोहोचते. अगदी शेवटचा बॉल. खूप चांगली स्पर्धा. कुणबी क्रिकेट प्रेमी 40+ लीग 2026. कर्षा, धन्यवाद. दरम्यान आपल्या ह्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी आरती फार्मा लॅब लिमिटेडचे जनरल मॅनेजर फुलांचा पाड्याचे सुपुत्र सन्मान्य श्री महेंद्रजी आत्माराम पाटील यांकडून आपल्या लीगसाठी तब्बल 10,000ची रोख देणगी आलेली आहे. साहेब आपले खूप खूप आभार, धन्यवाद. उत्कर्ष, थँक्यू सो मच. षटक क्रमांक 5चा खेळ संपला आणि 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 49 धावा. 50 धाव्यांचं एक चांगलं लक्ष असं उभं केलं आणि या 50 धावे इथून कशा होतील, कोण जिंकणार कोण हरणार, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसातलं समालोचन संपवतो आणि मी इथेच थांबतो. पुन्हा एकदा सन्माननीय अजय पाटील साहेबांचे खूप खूप आभार, या स्पर्धेचे अध्यक्षपद ज्यांच्याकडे आहे आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी खूप चांगली संकल्पना 40+च्या क्रिकेटच्या माध्यमातून आणली आणि आज संपूर्ण बुजुर्ग क्रिकेटर्सना खूप चांगलं एक प्लॅटफॉर्म त्यांनी व्यासपीठ दिलं आणि आमच्या समालोचकांना देखील एक चांगली संधी ते उपलब्ध करून देत असतात सातत्यानं. त्या अजय पाटील साहेबांचं मी खूप खूप आभार मानू इच्छितो आणि या स्पर्धेची रजा घेतो. रात्रीचा देखील कार्यभाग आमचा बोईसर येथे आहे, त्या अनुषंगाने मला रजा घ्यावी लागेल. अजय पाटील साहेब खूप खूप थँक्यू सो मच. धन्यवाद उत्कर्षजी पाटील, आपण आजच्या या स्पर्धेला उपस्थित राहून या स्पर्धेची आपण शोभा वाढवली. आम्ही आमच्या लीगच्या वतीने आपले मनापासून आभार व्यक्त करतोय आणि आपण आमंत्रित करतोय की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. दरम्यान या स्पर्धेला
आपण सर्वांनी उपस्थित राहून या स्पर्धेची आपण शोभा वाढवली. खरं अर्थ या ठिकाणी मी आपला आभार व्यक्त करतोय. मूल्य आपल्या उपस्थितीचे आम्ही मनापासून जाणतो. मूल्य आपल्या उपस्थितीचे आम्ही मनापासून जाणतो. म्हणूनच आज आम्ही हृदयापासून सगळ्यांचे आभार मानतो. या आजच्या स्पर्धेला आपण एक दिवस येऊन या ठिकाणी समालोचन केलं. या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं होतं. त्याबद्दल मी आमच्या लीगची वतीने आपल्याला या ठिकाणी मानधन अदा करतोय. मी आदरणीय अध्यक्षांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपल्या पालघरमधील एक बुलंद आवाज श्री उत्कर्ष पाटील यांना पुष्पगुच्छ आणि त्यांचं सप्रेम भेट देऊन आपण त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. या स्पर्धेला आपण एका फोनवरती लाभलात. या स्पर्धेची आपण शोभा वाढवलीत. पुन्हा एकदा मनापासून आपले खूप खूप आभार. त्याचप्रमाणे या स्पर्धेला लागलेले सगळे आमचे दाते, पारितोषिक दाते, प्रथम, द्वितीय आणि तृतीय जे आकर्षक चषक आम्हाला लाभले गेले आहेत ते स्वर्गीय कैलासवासी श्री हेमंत वामन अधिकारी स्मरणार्थ श्री शशिकांत हेमंत अधिकारी लालोंडे यांच्याकडून आपणास आकर्षक चषक लाभले आहेत. मी त्यांचे मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे या स्पर्धेला लाभलेलं आमचं चतुर्थ क्रमांकाचं या ठिकाणचं चषक स्वर्गीय श्री भूषण तात्या पाटील पोचाडे यांच्या स्मरणार्थ श्री हर्षल तात्या पाटील पोचाडे यांच्याकडून आम्हाला लाभलं. मी त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतोय. विशेष म्हणजे या प्रत्येक सामन्यांसाठी सामनावीर स्वर्गीय श्री एकनाथ दोंडू पाटील गिराले यांच्या स्मरणार्थ श्री देवेंद्र एकनाथ पाटील गिराले यांच्याकडून आम्हाला हे ट्रॉफी लाभली. मी त्यांचेही सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतोय. मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या तिन्ही 40 ट्रॉफी आम्हाला लाभल्यात. ते श्री किशोर प्रवीण अधिकारी नागझरी यांच्याकडून मी त्यांच्याही मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे जे मानकर असतील त्याने या ठिकाणी स्वर्गीय श्री भूषण तात्या पाटील पोचाडे यांच्या स्मरणार्थ श्री शैलेश प्रभाकर पाटील तामसई यांच्याकडून आम्हाला मेडल लाभले आहेत. मी दात्यांचे सुद्धा मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतोय. या लीगसाठी लागलेले सगळे चेंडू श्री मिलिंद दिवाकर पाटील गेले 2-3 वर्षापासून आम्हाला या लीगसाठी चेंडू स्पॉन्सर करत आहेत. मी श्री मिलिंद दिवाकर पाटील यांचे मनापासून आभार व्यक्त करतोय. महत्त्वाचे आमचे दाते, व्यासपीठ दाते स्वर्गीय श्री दत्तात्रय बाजीराव पाटील गुंदले यांच्या स्मरणार्थ श्री कल्पेश दत्तात्रय पाटील गुंदले यांच्याकडून आम्हाला व्यासपीठ लाभलं. त्या व्यासपीठ दात्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे यूट्यूब लाईव्ह सौजन्य गेले 2-3 वर्षापासून ज्यांच्यापासून आम्हाला लाभते ते आदरणीय श्री संदीप कृष्णा गरत नागझरी यांचेही सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे टॉसबॉक्सचे सौजन्य, टॉसबॉक्सचे दाते श्री संदीप कृष्णा गरत नागझरी आपले मी पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेला मान्यवरांना ज्याने खूप चांगल्या प्रकारची भेट दिली ते म्हणजे फलझाड. ते फलझाड आपल्याला लाभली स्वर्गीय श्री सदाशिव लहू पाटील लालठाणे यांच्या स्मरणार्थ श्री निलेश सदाशिव पाटील लालठाणे यांच्याकडून आम्हाला ही फलझाडं लाभली. मी त्यांचे आभार व्यक्त करतोय. कॅच ऑफ द डे कुमारी प्रांजल राकेश पाटील गोवाडी यांच्याकडून आम्हाला लाभलेलं आहे. त्याचप्रमाणे उत्कृष्ट यष्टीरक्षक सौ सेजल प्रथमेश पाटील गिराले यांच्याकडून लाभले. मी त्यांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतोय आणि महत्त्वाचे आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेला लाभले आमचे संघमालक, 7 संघमालक, ज्या संघमालकांच्या संघमालकीमुळे आम्ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडू शकलो ते आमचे संघमालक गुरु 11 संघाचे संघमालक श्री विकास काशनाथ पाटील आणि श्री संतोष पाटील सर. त्याचप्रमाणे वीर फायटर्स संघाचे संघमालक श्री चेतन मोरेश्वर पाटील आणि श्री सदानंद पाटील. त्याचप्रमाणे छत्रपती काटाले संघाचे संघमालक श्री जगदीश गजानन पाटील. हेमंत स्मृती संघाचे संघमालक श्री प्रीतम हेमंत पाटील व श्री चेतन पाटील. मैत्री गिराले संघाचे संघमालक श्री सचिन वसंत पाटील. PS कुणबी संघाचे संघमालक श्री प्रशांत रामचंद्र सातवी. त्याचप्रमाणे जीवन ज्योती हालोली संघाचे संघमालक श्री योगेश कृष्ण पाटील. मी आपले मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतोय की आपण या स्पर्धेला आपलं दातृत्व दाखवून ही संघमालकी घेऊन आपण या 40+ कुणबी प्रीमियर लीगमधील खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म दिला आणि आपल्या माध्यमातून आम्ही तब्बल या ठिकाणी 90 खेळाडूंना आपल्यासोबत जोडलं गेलो शकलो. हे चांगलं आम्हाला संधी उपलब्ध करून दिली. मी संघ मालकांचे पुन्हा एकदा या लीगच्या वतीने मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतोय. पुन्हा एकदा जातोय समालोचकाकडे. माननीय श्री राहुल धनवा सर, गेली 3 वर्ष आपण सुद्धा आमच्या जोडला गेलात. एका फोनवरती आपण या स्पर्धेला येऊन 2-3 दिवस सतत तुम्ही आम्हाला या ठिकाणी सहकार्य करता. खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपण समालोचन करता. आमचे तुम्ही प्रायमरी मेंबर आहात लाईव्ह. पण जेव्हा ज्या स्पर्धा भरले मी आमच्यासोबत जोडले जातील अशी आशा करतोय आणि यापुढेही आपण आमच्याशी जोडले जातील असे मी आपल्या या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे आज एका दिवसासाठी
आपले लाभले समालोचक श्री उत्कर्ष पाटील या ठिकाणी आपला निरोप घेतला आहे. मी त्यांचे आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी आपण स्पर्धा घेतोय या स्पर्धेचं मैदान आर्य क्रीडा मंडळ आणि तसेच ग्रामस्थ आणि विशेष श्री अमित पाटील आणि सहकारी आपल्या अथक प्रयत्नाने आपण या ठिकाणी स्पर्धा आयोजन करताना आर्य क्रीडा मंडळ आपण खरोखर हे मैदान आम्हाला उपलब्ध करून देता. ग्रामपंचायत चाहडे खऱ्या अर्थाने आपण हे मैदान आम्हाला उपलब्ध करून देता आणि सुसज्ज सुंदर मैदान आम्हाला लाभणे आमचं भाग्य आहे. या मैदानामुळे आदर्श खेळपट्टीमुळे एक चांगला खेळ बघायला मिळतो आणि तब्बल 90-89 धावा एखादा फलंदाज खेळतो म्हणजे नक्कीच ती खेळपट्टी फलंदाजासाठी खूप पोषक आहे या ठिकाणी सिद्ध होते, साध्य होते. आपण आम्हाला खूप मोलाचे सहकार्य करता. मी आपलेही मनापासून आभार करतो. आदरणीय श्री शंकरभाऊ सगळे, विराज DJ नागझरी, मॅन फ्रॉम वाल्वे, आपण यावर्षी आमचे प्रथम आमचे जोडला गेलात पण आपल्या डीजेच्या सुंदर आवाजाने आम्ही सर्वांना मग या ठिकाणी मुग्ध करू शकलो. आपले मी आभार व्यक्त करतोय. आणि विशेषतः या आजच्या स्पर्धेला लाभलेले पंच, JP पॅनलचे सर्व पंच, मी पंचांचे आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे मंडप श्री विशाल पाटील सफाळे आणि एक छोटा सहकारी कुमार भार्गव पाटील जो आम्हाला नेहमी सहकार्य करतो, मी त्याचे आभार व्यक्त करतोय. हे सगळे मान्यवर या ठिकाणी या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी आम्हाला लाभले. या सर्वांच्या सहकार्यामुळेच आम्ही स्पर्धा यशस्वी करू शकलो. या सगळ्या मान्यवरांचे मी आभार व्यक्त करतो. कदाचित माझ्याकडून कोणाचे आभार व्यक्त करायचे राहून गेले असतील, अनावधानाने काही आपल्याकडून माझ्याकडून राहिले गेले असतील, त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. आणि विशेषतः आमच्या अध्यक्षांचे आम्ही आभार व्यक्त करतोय की ज्यांच्या योगदानातून सहकार्यातून आम्ही स्पर्धा पार पाडू शकतो, जे नेहमी या ठिकाणी आम्हाला सहकार्य करतात आणि प्रत्येक गोष्टीला ते बी पॉझिटिव्ह असतात, त्यांचेही सुद्धा आभार व्यक्त करतोय. आता मंचावरती या ठिकाणी उपस्थित होणारे आमचे मान्यवर श्री निलेशजी पाटील आपले मनापासून स्वागत करतो. आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचे. आणि कुणाचे आभार राहिले असतील पुन्हा एकदा लीगच्या वतीने मी घाईमध्ये हा आभाराचा कार्यक्रम संपवून स्वतःशा पुन्हा एकदा आभार मानून आजचा हा आभाराचा कार्यक्रम संपला, समारोप झाला असं जाहीर करतोय. जाऊया स्पर्धेकडे, समालोचकाकडे. त्याचप्रमाणे मंचावरती मान्यवर आलेत, मी मान्यवरांच्या स्वागताच्या कार्यक्रमामध्ये जातोय. आमच्या KGPL कोकनेर प्रीमियर गट लीगचे उपाध्यक्ष आदरणीय श्री निलेशजी सरांचं आगमन झालंय. मी सुनील भाऊने विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं आहे. आदरणीय जी निलेशजी पाटील सर या ठिकाणी आम्ही आपलं स्वागत करतोय. आपण या ठिकाणी स्पर्धेला उपस्थित होऊन आमची या स्पर्धेची आपण शोभा वाढवलीत. आपले मनापासून खूप खूप स्वागत. प्लीज जरा स्कोर अपडेट करा. धावसंख्या 3, 1 गडी बाद. टार्गेट आहे 50 धावेंचं. जयजी प्रकाश पाटील हे नाव चर्चेत राहिलं आणि चर्चेत का राहिलं तर क्वालिफायर 1च्या सामन्यामध्ये ज्याने 24 बॉलमध्ये 91 धावेची खेळी केली, सर्वाधिक मोठी इंडिव्हिज्युअल टोटल. बघा पर्व 1 आपण पाहिलं होतं, त्या पर्व 1 मध्ये पहिलं अर्धशतक आलं होतं, सन्माननीय संतोषजी मोरेश्वर पाटील साहेबांनी केलं. तो रेकॉर्ड यंदाच्या हंगामात मोडित काढला योगेशजी विश्वनाथ पाटील यांनी. तदनंतर पुन्हा एक अर्धशतक पाहायला मिळालं, ते म्हणजेच भूषणजी सुरेश पडवले यांच्या माध्यमातून. तदनंतर आणखीन एक अर्धशतक पाहायला मिळालं, ते म्हणजेच प्रकाशजी शेलार यांच्या माध्यमातून. आणि तदनंतर जयेशजी प्रकाश पाटील. अशा पद्धतीने टोटल 5 अर्धशतकं जे आतापर्यंत आपण पाहत आहे त्या कुणबी क्रिकेट प्रेमी 40+ प्रीमियर लीगच्या माध्यमातून हा षटकार येतोय. धन्यवाद. त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असलेले मान्यवर श्री राजू कोरे सर या ठिकाणी उपस्थित झालेत. मी या ठिकाणी श्री चेतन सरांना विनंती करतो आदरणीय सचिवांना की आपल्या शुभ हस्ते आपण मान्यवरांचे या ठिकाणी स्वागत करायचे. श्री राजू कोरे तांदूळवाडी यांचे या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत होते. फोटोग्राफर राजेंद्र कोरे सरांचं आज या ठिकाणी आगमन झालेलं आहे. भाऊ मंचावर आहे ना, साथी भाऊ.
या मंचावर या. त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित मान्य श्री विलास पाटील गिरनोली या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी जयेश शिलाने विनंती करतो की आपण या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं आहे. या ठिकाणी आदरणीय श्री सुबोध सातवी सरांचं आगमन झाले. मी प्रीतम अधिकारी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सुबोध भाऊंचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. यावेळेस आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय आणि या स्पर्धेमधील पहिले असे फलंदाज ठरत आहेत ज्याने 200+ धावांचा टप्पा पार केला. एकदा जोरदार टाळ्या उद्या. जयजी प्रकाश पाटील प्राईड ऑफ कुकडे यांनी केलंय कुणबी क्रिकेट प्रेमी 40+ प्रीमियर लीगच्या इतिहासातील 200+ धावांचा टप्पा पार. प्रिव्हियस इयरमध्ये अमितजी प्रभाकर पाटील आणि यंदाच्या हंगामात आपण बघितलं जयजी प्रकाश पाटील 200+ धावा करणारे बॅटर. एक्स्ट्रा कव्हरला हा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. अप्रतिम दर्जेदार क्रिकेट स्पर्धा म्हणून आपण पाहतोय कुणबी क्रिकेट प्रेमी 40+ प्रीमियर लीग आणि अंतिम सामना सुरू आहे मेगा फायनलचा. 19 धाव फलकावरती आहेत. 50चं लक्ष आहे आणि अंतिम सामना जो या ठिकाणी पाहायला मिळतोय. अध्यक्ष आपण जर बघितलं सन्माननीय अजयजी भास्कर पाटील साहेब आहेत. अतिशय चांगलं योगदान त्यांचं पाहायला मिळतंय. मग तीनही क्षेत्र त्यांनी गाजवलेले आहेत. सामाजिक क्षेत्र म्हणा, क्रीडा क्षेत्र म्हणा, राजकीय क्षेत्र म्हणा, तिन्ही क्षेत्रामध्ये ज्यांचा बोलबाला आहे असे व्यक्तिमत्व सन्माननीय अजयजी भास्कर पाटील साहेब. 2020 साली याच मैदानावरती आपण पाहिलं होतं जेव्हा नंडोरे देवखोप जिल्हा परिषद गटातील जिल्हा परिषद सदस्य त्यांच्या सौभाग्यवती अनुश्रीताई अजय पाटील मॅडम हे निवडून आल्या होत्या आणि तदनंतर अनुश्री अजय पाटील चषक झालं होतं याच मैदानावरती 12 डिसेंबर ते 15 डिसेंबर 2020. तो काळ होता 5 वर्षापूर्वी आणि ती स्पर्धा पार पाडली होती. जिल्हा परिषद सदस्य तथा शिक्षण समिती सदस्य होत्या अनुश्रीताई अजय पाटील मॅडम आणि ती स्पर्धा याच मैदानावरती झाली होती. आणि अंतिम दिवस असा होता की पाऊस पडला होता अक्षरशः. दीपेशजी कंडिसर होते आणि मी देखील त्या ठिकाणी समालोचन करत होतो. तरी देखील अजयजी पाटील साहेब आणि त्यांच्या संपूर्ण टीमने ती स्पर्धा साकार केली होती. असे कार्यसम्राट नेतृत्व अर्थात सन्माननीय अजयजी भास्कर पाटील साहेब आपणास सलाम. यावेळेस आपण पाहिलं रिव्ह्यू घेतला गेलाय. टीव्ही अंपायर या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगली पंचांची भूमिकाही राहिलेली आहे आतापर्यंत. पंच येत आहेत आणि हा व्हाईट बॉल जो पाहायला मिळतोय. अजीम अब्दुल्ले सर प्राईड ऑफ भिवंडी, संदेश किस्मतराव सर प्राईड ऑफ शहापूर, नदीम शेख सर प्राईड ऑफ कुर्ला, मुन्ना पठाण सरांना आपण बघितलं कालच्या दिवसामध्ये प्राईड ऑफ शहापूर. जाऊया मॅचच्या दिशेने. 20 धाव फलकावरती 1 गडी बाद. सुनीलजी अरज काल हे नाव चर्चेमध्ये राहिलं होतं. 3 लगातार षटकार. आज देखील 3 लगातार षटकार त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. आणि कालच्या दिवसामध्ये संघमालक प्रशांतजी रामचंद्र सातवी साहेबांच्या माध्यमातून 500 रुपीजचं त्यांना प्राईजही मिळालं होतं. कालचा दिवस आपल्या नावी केला. आज देखील आपण पाहतायत हा संघ बघा प्रिव्हियस इयरमध्ये हा संघ दाखल झाला तो म्हणजेच PS कुणबी किंग कुडे 40+च्या फॉर्मॅटमध्ये आणि पदार्पण करतानाच तो मात्र टॉप 4मध्ये सामील झाला होता. चतुर्थ पारितोषिक प्रिव्हियस इयरमध्ये त्यांनी मिळवलं होतं आणि या हंगामात तो पोहोचतोय मेगा फायनलमध्ये. अप्रतिम प्रवास आहे या टीमचा. नेहमीचा संघ आपण KPL कुणबी प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहिला आहे, कबड्डीच्या स्पर्धेमध्ये पाहिला आहे आणि यावेळेस आपण 40+ क्रिकेटच्या माध्यमातून पाहू शकाल PS कुणबी किंग कुडे. दुसऱ्या बाजूने आपण जर बघितलं तर छत्रपती काटाळे जगदीशजी पाटील साहेबांचा संघ सीझन 1 सीझन 2 हे 2 वर्ष मात्र अंतिम 4मध्ये नेहमीच त्यांना आपण बघितलं. अंतिम 2 सामने खेळताना त्यांना पाहिलं मेगा फायनलमध्ये. सीझन 3 निराश झाले परंतु सीझन 4 पुन्हा एकदा टॉप 4मध्ये आणि अंतिम सामना खेळताना पाहायला मिळत आहेत. ऑफ साईडला बॉल चाललाय. सिली मिडॉपकडे क्षेत्ररक्षक वेगाने धावत आहेत. राहुलजी दत्तात्रय पाटील त्या ठिकाणी आहेत. 2 धावा घेण्याचा प्रयत्न राहिला आणि 2 धावा तरबेज आहेत. टायगर अप पोचाडे नॉन स्ट्राईक एंडला होते. सुनीलजी गणपत अरज यांना आपण पाहू शकाल. धावांची गती 23 अंकावरती जाऊन पोहोचताना 23ला 1 ही स्थिती आहे. आव्हान आहे 50 धावेचं. बघा आज 8:45 सुरुवात झाली होती. धुक्यानेही स्वागत केलं होतं या स्पर्धेचं. पुढे येऊन अटॅक केलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल घेण्याचा प्रयत्न परंतु सेफ झोन लँडिंग पाहायला मिळाली. त्याच्यावरती या 2 धावा. जयजी प्रकाश पाटील यांना पण पाहत आहेत. प्रॉपरेटर आहेत
आरोही रेस्टॉरंट गुंडले आणि सामाजिक कार्यकर्ते. 25 रन्स प्राईड ऑफ कुकडे. 4 बॉलचा खेळ होतो या षटकामधील आणि 25 धावा. अर्धा पल्ला पार झालाय, अजूनही अर्धा पल्ला तुम्हाला पार करावं लागेल. वेल बिगिनिंग इज दी हाफ सक्सेस. चांगली सुरुवात नेहमीच अर्ध्या यशाप्रमाणे असते, परंतु छत्रपती काटाळे या टीमने प्रिव्हियस सामना डिफेंड केला होता, त्याच पद्धतीने पुन्हा एकदा ते कार्य करतील का? क्वेश्चन मार्क. पुढे येऊन बॉल उडवलाय. शॉट ऑन जॉबचा फटका. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ क्लिअर करणारा हाय अँड हँडसम कुणबी क्रिकेट प्रेमी 40+ प्रीमियर लीग षटकार 6. अप्रतिम फलंदाजी असं म्हणतात ना, सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती, बिन बादल बरसात नहीं होती, उसी तरह जयेश पाटील के बिना अच्छी सुरुवात नहीं धन्यवाद होती. धन्यवाद धन्यवाद. या स्पर्धेदरम्यान लाभलेले पाहुणे आदरणीय श्री निलेशजी पाटील गिरनोली यांच्याकडून आपल्याला या लीगसाठी 5,000 रुपयाची तब्बल मोठी देणगी आली आहे. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतोय. 12 चेंडू आणि 19 धावेची गरज आहे. अतिशय रंगतदार. बघा, जेव्हा लीग फॉर्मॅटची स्पर्धा सुरू होती तेव्हा जयजी प्रकाश पाटील थोडे शांत होते, परंतु अंतिम 4 मध्ये जसे आले तसे मात्र एक रौद्ररूप धारण केलं. असं म्हणतात ना, एव्हरीवन हॅज डिफरंट क्लॉक, वेट फॉर युअर टाईम. आणि त्या टाईमचं मात्र त्यांनी वेट केला आणि तदनंतर मात्र आता चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. आदरणीय सन्माननीय संजयजी मधुकर पाटील साहेब मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन येताना पाहायला मिळत आहेत. अतिशय क्रिकेटवरचं नितांत प्रेम त्यांचं पाहायला मिळत आहे. या स्पर्धेचे सल्लागार आहेत प्राईड ऑफ गुंदले. पाणी गेलंय, पाणी नाही आहे संदेश देखील पाहायला मिळतोय, कारण की सामना आहे बरोबरीचा. आज सामना पाहायला मिळतोय. कोण जिंकणार सामना? पर्व 1 गाजवलं मैत्री गिराळे या टीमने, पर्व 2 गाजवलं जीवनज्योती हालवली या टीमने, पर्व 3 गाजवलं मैत्री गिराळे या टीमने, पर्व 4 कोण गाजवेल? प्रिव्हियस इयर जर आपण तपासून पाहिलं तर प्रथम क्रमांक मैत्री गिराळे, द्वितीय क्रमांक जीवनज्योती हालोली, तृतीय क्रमांक छत्रपती वॉरियर्स किराट, चतुर्थ क्रमांक PS कुणबी किंगकुडे. 12 मध्ये 19 हे मॅचचं समीकरण आहे. 31 धावा धाव फलकावरती आहेत. आता 12 चेंडू 19 धावा हे समीकरण या मॅचचं पाहायला मिळतंय. कुठला गोलंदाज मात्र पुढे आणला जाईल, कारण की 2 बॅटर यांना मात्र सिंगल डबलची भाषा येतच नाही, यांना षटकार चौकारांची भाषा येते. आम्हाला मारामारीच पडते हे सांगतायत हे 2 बॅटर. आता 12 चेंडू आणि 12 चेंडू मागे 19 धावा कराव्या लागतील. हे सेकंड लास्ट ओव्हर खूप महत्त्वाचं आहे, योग्य पद्धतीने हाताळावं लागेल आणि त्याकरता नितीनजी रघुनाथ पावडे सर आलेत, प्राईड ऑफ किराट, ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी केलेली आहे. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल हवेत आहे. स्वतः आलेत या ठिकाणी जेल घेण्यासाठी. कॉट अँड बोल्ड, विकेट डाऊन. सुनील अरज बॅक टू दी पवेलियन, गॉन. धन्यवाद डीजे नितीनजी पावडे यांची. हीच तर ओळख आहे. विकेट घेतात, कमी धावा देतात आणि म्हणूनच छत्रपती काटाळे टीमचे हुकमाचे एक्के म्हणून आतापर्यंत पुढे येताना पाहायला मिळत आहेत. असं म्हणतात ना, इफ देर इज अ वे आय विल फाइंड इट. जर यशाचा मार्ग असेल तर मी तो शोधीन. इफ देर इज अ नो वे आय विल मेक इट. जर यशाचा मार्ग नसेल तर मी तो स्वतः निर्माण करेन. आणि हे सांगतायत नितीनजी पावडे मैदानाच्या आतमध्ये. सुशांतजी हरिचंद्र पाटील प्राईड ऑफ गिरनोली मैदानाच्या आतमध्ये आलेत फलंदाजी करण्यासाठी. PS कुणबी किंगकुडे या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. बॅटिंग ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकासाठी फलंदाजी करण्याकरता आलेत. पहिल्याच बॉलमध्ये विकेट घेतलाय. सेकंड लास्ट ओव्हर आपण पाहू शकाल जी नितीनजी पावडे यांच्या माध्यमातून हाताळली जाते. अतिशय रंगतदार मेगा फायनलचा थरार प्रेक्षक राजे मॅचचा आनंद घेत आहेत. दाटी वाटीनं चहाडे क्रीडा संकुल येत्या काळामध्ये या मैदानाचा देखील कायापालट होताना पाहायला मिळेल. नंदनवन फुलेल त्यासाठी एक विशिष्ट फंड आणला जातोय सन्माननीय अजयजी भास्कर पाटील साहेबांच्या माध्यमातून आणि ग्रामपंचायत चहाडे यांच्या माध्यमातून. जाऊया ऑन गोईंग सामन्याकडे. पुढील बॉल हलक्याशा हाताने सॉफ्ट हँडेडली रिस्पेक्ट देणं आवश्यक आहे. टेक रिस्पेक्ट, गिव्ह रिस्पेक्ट.
अच्छे गेंदों का सन्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो, हेच या ठिकाणी पाहायला मिळतंय. हेच आहे क्रिकेटचं समीकरण. प्रत्येक बॉल षटकार चौकार जाणार नाहीये. सिंगलचंही खूप महत्व आहे. दुसऱ्या बाजूनं जयेशजी प्रकाश पाटील यांना आपण पाहतायत. आतापर्यंत चांगली कामगिरी करतायत, टिकून खेळतायत. पिंपळाच्या रोपासारखं खडक्यावर उगवायचं असतं. निर्भीडपणे निर्धास्तपणे निर्धाराच्या वाटेवरती चालता आलं पाहिजे. वादळांचं काय आहे ते येतात आणि जातात, परंतु मातीत घट्ट पारून उभं राहता आलं पाहिजे. तेच केलं यावेळेस. गगनाला भिडणारा विना तिकीट हवाई यात्रा बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कुणबी क्रिकेट प्रेमी 40+ प्रीमियर लीग जयेश पाटील स्पेशल षटकार. धन्यवाद डीजे. मागील चेंडूवरती विकेट गेलाय, परंतु मी मात्र न्यूज बघितली नाहीये. मी मैदानाच्या आतमध्ये येऊन माझा नॅचरल खेळ खेळणार हे सांगतायत. पुढील बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा वॅकंट एरिया एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. डीप मध्ये प्रोडक्शन आहे, त्या क्षेत्रामध्ये 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे. 40 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत आणि आता 10 धावीची आवश्यकता आहे. येणारे चेंडू आहेत 8 चेंडू आणि 10 धावा. हे सामन्याचं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. स्वतःला अपडेट केलं गेलं या ठिकाणी. ज्याप्रमाणे स्मार्टफोन असतो तो जर आपण वेळच्या वेळी अपडेट केला नाही तर तो हँगआउट मारतो, त्याच पद्धतीने मात्र क्रिकेटचा खेळ आहे. तुम्हाला योग्य त्या वेळी स्वतःमध्ये अपडेट करावे लागतात आणि तेच केलंय जयेशजी प्रकाश पाटील यांनी. प्राईड ऑफ कुकडे. पुढील बॉल यावेळेस आणखीन एक शॉट ऑन जॉब. बॅकफुटला गेले, तदनंतर मात्र पंच केलं आणि बॉलला पाठवलंय आणखीन एक. दे धडक बेधडक जयेशजी प्रकाश पाटील साहेब करतायत फलंदाजी एकदम कडक. मैदानाच्या आतमध्ये तुफान आलंय, मैदानाच्या आतमध्ये वादळ आलंय, मैदानाच्या आतमध्ये सुनामी आलंय आणि त्या सुनामीचं नाव आहे जयेश प्रकाश पाटील. अशाच पद्धतीने आपण पाहिलं होतं. तोक्ते वादळ आलं होतं 2019 साली आणि त्याने भारतभर महाराष्ट्रभर नुकसान केलं होतं. आपल्या केळवा बीचंही नुकसान केलं होतं. त्याच पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये जयेश प्रकाश पाटील नावाचं वादळ आलंय आणि ते छत्रपती काटाळे टीमचं नुकसान करतंय. सन्माननीय प्रशांतजी रामचंद्र सातवी साहेब संगमाला आहेत, मॅचचा आनंद घेत आहेत आणि साहेबांच्या माध्यमातून जयेशजी प्रकाश पाटील यांच्या खेळीसाठी तब्बल 2000 रुपयांचं प्राइज येत आहे. 43 धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळत आहेत. इथून फक्त आणि फक्त 4 धावेची आवश्यकता. पर्व 4 सीझन 4 या ठिकाणी पाहायला मिळत आहे. या टीमने मात्र बाजी मारलेली आहे. वेट करावे लागेल, प्रतीक्षा करावी लागेल. अजूनही हे सांगतायत गोलंदाज षटकार मारण्याची क्षमता आहे, परंतु माझ्यामध्ये रोखण्याची क्षमता आहे. आतापर्यंत 46 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या ठिकाणी आतापर्यंत पाहायला मिळतात. पेयर्स कुणबी किंगकुडे हा संघ पुढे जाताना पाहायला मिळतोय. आता शेवटचं आणि अंतिम षटक जिथे 6 चेंडू आणि 4 धावा डिफेंड करावे लागतील. कोणता गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आणला जाईल हे देखील पाहायला मिळेल. या खेळपट्टीचं प्रत्येकजण आज कौतुक करतोय आणि दाद द्यावी लागेल आदरणीय अमितजी प्रभाकर पाटील आणि त्यांच्या टीमला. सन्माननीय अजयजी भास्कर पाटील साहेब आणि त्यांच्या टीमला दाद द्यावी लागेल. ज्याप्रमाणे आपण पाहिलंय ही खेळपट्टी आहे, टणक आहे, मजबूत आहे आणि प्रत्येकजण या ठिकाणी येऊन मात्र मॅचचा मनमुराद आनंद घेतोय. 40+ क्रिकेट जे या ठिकाणी सुरू आहे. गोलंदाजी मार्कवर याच गावातील ज्यांना अनुभव आहे गोलंदाजी करण्याचा. संध्याकाळचं सत्र आहे. सचिनजी शंकर पाटील यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. समोर आहेत सुशांतजी हरिचंद्र पाटील. एक टेक्निकल प्लेयर म्हणून त्यांनाही पाहिलं जातं. एक्सपिरियन्स क्रिकेटपटूंचा खेळ अर्थात कुणबी क्रिकेट प्रेमी 40+ प्रीमियर लीग. 6 चेंडू 4 धावा अतिशय रंगतदार. जर पहिले 1 ते 2 चेंडू निर्धाव जर हाताळले गोलंदाजांनी तर पुन्हा सामन्याचा रोमांच वाढेल, थरार वाढेल, एंटरटेनमेंट पाहायला मिळेल. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल विजयाचा षटकार. कुणबी क्रिकेट प्रेमी 40+ प्रीमियर लीग 2026 पर्व 4चा चॅम्पियन संघ कोण? PS कुणबी किंगकुडे. सन्माननीय प्रशांतजी रामचंद्र सातवी साहेबांचा संघ ठरतोय चॅम्पियन चॅम्पियन चॅम्पियन.